आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. नमस्कार. आजच्या ठळक बातम्या. पिंपळनेर नगर परिषदेत भाजपचा झेंडा. डॉक्टर योगिता चौरे यांचा दणदणीत विजय. ग्रामपंचायतीनंतर पहिल्यांदाच नगर परिषदेत रूपांतर झालेल्या पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दणदणीत यश मिळवले आहे. भाजपचे उमेदवार डॉक्टर योगिता चौरे यांनी नगराध्यक्षपदाच्या थेट लढतीत शिवसेना शिंदे गटाच्या ललिता गायकवाड यांचा पराभव करत विजय संपादन केला. या निकालामुळे शिवसेना शिंदे गटाच्या आमदार मंजुळा गावित यांच्या गटाला मोठा राजकीय धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. पिंपळनेरच्या राजकारणात भाजपने पुन्हा एकदा आपले वर्चस्व ठामपणे सिद्ध केले असून या विजयाची शहरभर जोरदार चर्चा सुरू आहे. विजयानंतर भाजप कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतषबाजी व जल्लोष करत आनंद साजरा केला. यावेळी नवनिर्वाचित नगराध्यक्ष डॉक्टर योगिता चौरे यांनी पिंपळनेरच्या सर्वांगीण विकासासाठी प्रामाणिकपणे आणि प्राधान्याने काम करू असा निर्धार व्यक्त केला. ठाम मत मराठी न्यूजसाठी सोपान देसले, धुळे. आमच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार चौरेताई ह्या 1366 मतांनी त्या ठिकाणी निवडून आले आहेत. प्रचंड मोठं मतदान आणि प्रचंड मोठा लीड घेऊन त्या ठिकाणी आमचा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार निवडून आले आहेत. एकूण 18 पैकी 8 जागांवरती आमच्या नगरसेवक आणि 2 जागांवरती अपक्ष असे एकूण 10 नगरसेवक हे आमच्या विचारांचे त्या ठिकाणी निवडून आले आहेत. फार पिंपळनेरच्या नगरपालिकेच्या रहिवाशांनी नागरिकांनी फार मोठा उत्साह या निवडणुकीमध्ये दाखवला आणि एका चांगल्या अपेक्षेने त्या ठिकाणी त्यांनी या ठिकाणी मतदान केलं आहे. येणाऱ्या काळामध्ये सर्वांचे नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली पिंपळनेर नगर परिषदेमध्ये सुद्धा जसा विकास हा संपूर्ण महाराष्ट्रात चालला आहे तशाच प्रकारचा विकास या नगर परिषदेमध्ये आमच्या नगराध्यक्षांच्या आणि टीमच्या माध्यमातून केल्याशिवाय राहणार नाही. आणि पिंपळनेर नगरवासियांनी जो विश्वास आमच्यावर दाखवला आहे तो विश्वास पूर्ण केल्याशिवाय शांत बसल्याने हा विश्वास तुम्हाला सर्वांना या ठिकाणी शब्द देतो. सर्व मतदारांचे आमच्या सर्वांच्या वतीने आमच्या भारतीय जनता पक्षाच्या पूर्ण टीमच्या वतीने खूप खूप मनापासून धन्यवाद अर्पण करतो. धन्यवाद. नगराध्यक्ष पदासाठी पिंपळनेरकरांनी जे प्रचंड मतांनी बहुमत विजयी करून दिलं त्याबद्दल मी पिंपळनेरकरांचं खूप खूप आभारी आहे. हा फक्त माझा विजय नसून पिंपळनेरकरांचा विजय आहे असं मी मानते. तसेच मी माझ्या काही नगरसेवकांचे आहे. आम्ही सर्व मिळून एकनिष्ठेने व पारदर्शकपणे पिंपळनेरचा विकास करण्याचा पूर्ण प्रयत्न ग्वाही देते. धन्यवाद. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.